शेतकरी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत परागीभवन म्हणजे काय, त्याचबरोबर परागीभवनाचे आपल्या पिकावर कोणकोणते फायदे होते आणि परागीभवन हे नेमके होते कशाने हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे हा शेतकरी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही पाहावा। शेतकरी मित्रांनो, परागीभवन म्हटलं म्हणजे आपण जे प्रोसेस आहे ते कोणत्या पद्धतीने होते, तर ती जी प्रोसेस आहे ते मधमाशीमुळे होते। म्हणजे ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये फुलधारणा होते, शेतकरी मित्रांनो, आपल्या फुलामध्ये एक नर आणि मादी या दोन प्रकारची तुम्हाला फुलधारणामध्ये पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, मादी जी फुल आहे त्यामधील जे परागकण आहे हे मधमाशीद्वारे तुम्हाला नर या फुलामध्ये जी मधमाशी आहे ते परागीकरण करते आणि ट्रान्सफॉर्मेशन करते आणि त्यामुळेच जे नर फुल आहे त्याचं मादी फुलामध्ये कन्व्हर्सेशन होऊन तिथे फुलधारणा किंवा तुम्हाला फळधारणा जे आहे ते शेतकरी मित्रांनो पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जे उत्पादन आहे हे 100% वाढीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटवर किंवा आपल्या पिकावर जर आपल्याला मधमाशी आकर्षित करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते फवारणी घ्यायची आहे, कोणकोणते त्यामध्ये तुम्हाला जे औषध आहे ते तुम्हाला तिथे वापरायचे आहे। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे ते केमिकल जेवढे असेल त्या ठिकाणी तुम्हाला जे औषध आहे ते तुम्हाला टाळायचे आहे। आपण जैविक पद्धतीने आपल्याला आपल्या प्लॉटवर किंवा पिकावर कशा प्रकारे मधमाशी आकर्षित करता येईल, तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एका 200 लिटर पाण्यासाठी 5 लिटर ताक सोबत 1 किलो गूळ आणि 50 ग्रॅम विलायची पावडर हे तुम्हाला रात्रभर भिजू घालायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच्या आधी, म्हणजे सकाळी 8 वाजताच्या आधी तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये ते द्रावण मिक्स करून तुम्हाला शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉटवर तिथे फवारायचा आहे। शेतकरी मित्रांनो, फवारणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। म्हणजे तुमच्या प्लॉटवर तुम्हाला 100% जे मधमाशी आहेत हे तुम्हाला तिथे आकर्षित होताना पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटवर मधमाशांचा जर अटॅक जास्त झाला, समजावं की आपला जे उत्पादन आहे ते उत्पादन 100% तिथे तुम्हाला वाढतं दिसेल, दुप्पट दिसेल। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी जे दुसरा जो पर्याय आहे म्हणजे आपण जर काही पिकांची जर लागवड करत असाल, त्यामध्ये तुमचं कापूस असेल, सोयाबीन असेल, मिरची असेल किंवा आणखी कोणते जर तुमच्याकडे जर पिके असतील तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेंडू, त्याबरोबर सूर्यफूल आणि शेवंती या पिकांची शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथे लागवड करायची आहे। ज्यामध्ये या तिन्ही पिकांकडे बघून किंवा या तिन्ही पिकांकडे मधमाशी जी आहे ती आकर्षित होत असते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे जे मी तुम्हाला सांगितलं झेंडू, शेवंती, सूर्यफूल हे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या बांधावर जरी तुम्ही लागवड केली तरी चालते, किंवा तुम्ही जर मिरची लावत असाल किंवा कपाशी लावत असाल तर 2 ते 3 तास आड जर तुम्ही त्या रोपट्यांची जर लागवड केली तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी परिणामी त्याचे जे रिझल्ट आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे शेतकरी मित्रांनो तिथं पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपण वर्षाला जेवढे उत्पन्न घेतो, म्हणजे ते तुमचं मग सोयाबीन असो, त्यानंतर तुमचं मिरची असो, कपाशी असो, कोणतेही जर पीक जर तुम्ही म्हटलं, त्यामध्ये शेतकरी मित्रांनो 1/3 हिस्सा जो आहे, म्हणजे जो वाटा आहे, 1/3 जो भाग आहे, हा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये 100% जे योगदान आहे ते योगदान शेतकरी मित्रांनो मधमाशीचं आहे। त्यासाठी आपल्याला मधमाशीला त्या ठिकाणी जपणे आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्याला आपल्या प्लॉटवर जर मधमाशीला आकर्षित करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जैविक नाशके असतील किंवा जैविक बुरशीनाशके असतील हे तुम्हाला त्या ठिकाणी फवारायचे आहे, किंवा ते शक्य नसल्यास तुम्ही त्या ठिकाणी जर केमिकलमध्ये जर वापरत असलं तर म्हणजे ज्यांचा पॉवर कमी आहे त्यामध्ये मग जर आपण विचार केला केमिकलमध्ये जर ट्रेसर असेल, डेलिगेट असेल किंवा दमन कंपनीचं बायो आर 303 असेल किंवा FMC कंपनीचं बेनिविया जे औषध आहे हे तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो फवारायला पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकावर जे मधमाशीचं जे आकर्षण आहे ते वाढेल आणि आपल्या पिकामध्ये दुप्पट आपल्याला वाढ पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी मित्र संजय या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।